टोमॅटो गार्लिक पास्ता आणि एक गोड संध्याकाळ. नेहा आणि अक्षय एक साधं पण सुंदर जोडपं. दोघंही पूर्ण वेळ नोकरी करणारे. सकाळी लवकर उठणं, ऑफिसचं टेन्शन, ट्रॅफिक, कामाचा ताण आणि त्यानंतर संध्याकाळचं सगळं घरकाम. या सगळ्यात नेहाला वेळ मिळायचा तो स्वतःसाठी नाहीच. एक दिवस नेहा ऑफिसमधून खूप दमून घरी आली. डोकं भारी झालं होतं आणि जेवायचं काय बनवायचं हे काही केल्या सुचत नव्हतं. फ्रीज उघडून पाहिलं तर टोमॅटो, लसूण आणि थोडं पास्ता ठेवलेलं. विचार करत करत तिने आपला आवडता ब्लॉग उघडला, foodiebunny.blogspot.com. 3 मिनिटात तिला एक झटपट टोमॅटो गार्लिक पास्ताची रेसिपी सापडली. अगदी सोपी, पटकन होणारी. मग काय, नेहाने पटापट स्वयंपाकाला सुरुवात केली. घरभर लसूण आणि टोमॅटोचा सुगंध दरवळू लागला. अक्षय घरी आला. दरवाजा उघडल्यावरच म्हणाला, "वाह, काय सुगंध आहे! आज काहीतरी खास आहे का?" नेहाने हसून उत्तर दिलं, "यशोदाताईंच्या फूडीबनी ब्लॉगवरून बनवलंय. दमले होते पण काहीतरी छान खावं वाटलं." ते दोघंही जेवायला बसले. पहिला घास घेताच अक्षयने डोळे मिटले. "अगं, हे तर रेस्टॉरंटपेक्षा भारी आहे." त्या रात्री ते दोघंही त्या गरमागरम पास्तासोबत हसत हसत गप्पा मारत बसले. जेवण हे फक्त पोटासाठी नसलं तर मनासाठीही असतं, हे त्या दिवशी त्यांना पुन्हा एकदा कळलं. कधीकधी एका साध्याशा रेसिपीमधून सुद्धा आठवणी तयार होतात.